नमस्कार, आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज। पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी। जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी परभणी येथील शेतकऱ्यांचे आमरण उपोषण। परभणी येथील शेतकऱ्यांनी दिनांक 11 ऑक्टोबर 2025 रोजीपासून शेतकऱ्यांच्या निवेदनातील मागण्या मान्य न झाल्यास उपोषणास बसले असून वस्तुस्थिती पाहता परभणी जिल्ह्याचे शेतीचे आणि पिकाचे 100% नुकसान झालेले आहे। परभणी जिल्ह्याचा दिनांक 6/10/2025 पर्यंतचा नुकसानग्रस्त अहवाल शासनाने 100% जाहीर करावा। दिनांक 7/10/2025 रोजीच्या मंत्रिमंडळाच्या पत्रकार परिषदेमध्ये परभणी जिल्ह्याचे नुकसान यादीमध्ये नाव इतर जिल्ह्यांपेक्षा दुय्यम स्थानी दर्शवले आहे। याबाबत परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पोरं आणि मायबाप जनता प्रचंड नाराज आहे। यामुळे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पोरांकडे लोकशाहीच्या मार्गाने उपोषणास बसण्याशिवाय दुसरा पर्याय नाही। अर्जुन रामराव साबळे यांचे सहकारी रितसर परवानगी घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण मैदान येथे लोकशाहीच्या आणि शांततेच्या मार्गाने उपोषणास बसले आहेत। मागण्या खालीलप्रमाणे आहेत। परभणी जिल्हाधिकाऱ्यांनी परभणी जिल्ह्याचा दिनांक 6/10/2025 रोजीपर्यंतचा 100% नुकसानग्रस्त अहवाल शासनाच्या मंजुरीसहित जाहीर करून लेखी कळवण्यात यावा अशी विनंती करून उपोषणास सुरुवात केली असून खालील मागण्या मान्य होईपर्यंत उपोषणास बसले आहेत। ज्या शेतकऱ्यांच्या 7/12 विहीर, बोर, शेततळे, कॅनलची नोंद आहे त्यांना सरसकट हंगामी बागायतीचे अनुदान देण्यात यावे। अतिवृष्टी, पूरस्थिती, ढगफुटी या नैसर्गिक आपत्तीमध्ये ज्या शेतकऱ्यांचे बलिदान झाले आहे त्यांना 1 कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी। शेतकऱ्यांची कर्जमाफी कुठलीही अट न ठेवता सरसकट करावी, कारण परभणी जिल्ह्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांची कर्जमाफी अद्यापर्यंत झालेली नाही। त्याचे कारण निकष जसे की तारीख, इन्कम, रक्कम, हेक्टरची मर्यादा, KYC एवढ्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयावर नुकसानग्रस्त शेतकरी यादींची चावडी वाचन ताबडतोब करण्यात यावे। परभणी जिल्ह्यातील ज्या काही नद्या, ओढे, नाले यामुळे नेहमीच दरवर्षी पावसाळी हंगामात पूर परिस्थितीमुळे अतिनुकसान होते, त्यामुळे त्या शेतकऱ्यांना भरीव मदत देण्यात यावी। ना सत्ताधाऱ्यांसाठी ना विरोधकांसाठी हा लढा आहे, शेतकऱ्यांच्या पोरांसाठी हा लढा आहे। शेतकरी एकजुटीचा विजय असो अशा घोषणा देऊन उपोषणास सुरुवात करण्यात आली। उपोषणकर्ते अर्जुन रामराव साबळे, अशोक बाळासाहेब काळदाते, राजेश आत्माराम भोसले, बाळासाहेब हरिश्चंद्र सुकरे, मुंजा ज्ञानोबा सुकरे, सतीश बापूराव ठोंबरे, संदीप देशमुख, पेडगावकर, रोहन भैया देशमुख, अमोल साबळे आदी शेतकरी उपोषणास बसलेले आहेत। त्यांना पाठिंबा म्हणून शिवछत्रपती निष्ठा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री संदीप गव्हाणे पाटील आणि मारुतराव इंगळे, श्री गजानन देशमुख, विजय चट्टे, गोपाळ भालेराव, श्री भागवत महाराज दळवी, श्री राम तेहरे साहेब, जिजाऊ पॅथॉलॉजी श्री अमोल अवकाळ यांनी पण पाठिंबा दिला आहे। अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत सहसंपादक गोपाळ भालेराव। शेतकरी एकजुटीचा विजय असो, शेतकरी एकजुटीचा विजय असो, शेतकरी एकजुटीचा विजय असो। जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान।